थोडं सरका बोलू. हाँ लक्ष द्या इकडे. हॅलो 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 आवाज नका करू. हॅलो हात वरती करायचे. हाँ नम पार्वती पते हर हर महादेव. परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारे साधकाला भक्ती सुखात नाव घालणारी परम पवित्र शिवमहापुराण कथा. गेले 4 दिवस झालं कृष्णोर या गावामध्ये भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपण सर्वजण या पवित्र अशा वातावरणामध्ये शिवकथा श्रवण करत आहोत. आज आपल्या कथेचा आहे 5वा दिवस. तर सर्वांचंच अगदी मनापासून धन्यवाद. ज्यांनी नियोजन केलं असे असणारे सर्वच समस्त गावकरी मंडळी असतील. शांत बसा, जरा शांत बसा. सर्वांचेच मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या कथेमध्ये तबला वाजवण्याचं काम जे करतात असे असणारे आमचे माऊली महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे सर्व गुणीजन, सर्व माझ्या गुरु भगिनी असतील, आमचे माईक सिस्टीमवाले दादा असतील. आणि ही कथा तुम्हाला आज नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा बघू शकता, कधीही पाहू शकता. अशी शूटिंग करतात. त्यांचं असणारं चॅनल दत्त मंदिर लाभदी हे चॅनल आहे ना, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. चांगलं कार्य करत आहात ते. परत कधी ऐकायची वेळ आली तर कधी पण आपण यूट्यूबला जाऊन त्या चॅनलवरती जाऊन आपण पाहू शकतो. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी आज अन्नदान केलं असे असणारे अन्नदाते, ते नाव मला आठवना, नाव माहिती नाही, पण त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आम्ही ज्यांच्या घरी राहतो त्याच ताईंचं आज पंगत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. अन्नदान करण्याला महत्व. पहा किती पण श्रीमंत असला माणूस, त्याला कधी दानच करायचं कळलं जर नाही तर उपयोग नाही ते श्रीमंतीचा सुद्धा. तसं श्रीमंत असून उपयोग नाही. मग तो गरीब का असे ना, त्यांनी जरी दान केलं तर ते देवापर्यंत पोहोच. अन्नदान हे जीवनामध्ये एकदा तरी केलं पाहिजे. आजचे अन्नदान ते जे आहेत त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. असंच दान करत जा. देव कधी कोणाचं काही फुकट ठेवणार नाही, तुम्हाला सर्व देऊन टाकेल. फक्त आपण दिलं पाहिजे निस्वार्थपणे. सर्वांचंच अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांचं ज्यांचं कोणाचं या सप्ताहामध्ये योगदान असेल, जे कोणी कोणतं काम करत असतील असे असणारे सर्वच. विशेष म्हणजे आज ज्यांची पंगत आहे ती संभाजी दादा इथे नाहीये. आणि दुसरे कोण दादा आहेत त्यांचं नाव काय? रघुनाथ दादा असतील. खूप सुंदर. असं कळालं संभाजी दादा ते मेन महत्वाचे माणसं, ते नियोजन केलं त्यांनी, पण आमच्यासोबत संपर्क साधला. ते कधीच इथे दिसत नाही. काय म्हणजे स्वतःला मोठेपणा मानून घेण्याची त्यांना सवय नाही, असं त्यांच्या मला वागणुकातून कळालं. त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधला पण ते कधीच दिसले नाही. मला असं कळालं की ते तिकडे स्वयंपाकाकडे असतात. म्हणजे काही ठिकाणी आम्ही गेलो की जे कार्यकर्ते असतात ना, ते असे
अशा छाती बघून चालतात, सगळं तुम्हीच करा बाकीच्यांनी. पण हे तसं नाही, जे बाकीचे आहेत ते करतातच, पण त्यांनी केलं असून ते स्वयंपाकात करतात. अरे सर्वांना पोट भरून जेवण भेटलं पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे. सर्वच अगदी सर्वच आमचे आप्पा असतील, त्याबरोबर दुसरे आमच्या काका असतील, नाव मला माहिती नाही, पण सर्वांचंच योगदान आहे, सर्वांचीच पळापळ आहे, सर्वच जण कार्य करतात, सहकार्य सर्वांचंच आहे. तर त्यांचे सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जरा जोरात वाजवा. तुमच्या स्वतःसाठी सुद्धा एकदा जोरदार वाजवा बरं टाळ्या. आता वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करू. भोलेनाथांच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होते, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं जे मोठे असतील, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, सर्वांचेच मनापासून धन्यवाद. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफी असावी, जर घ्यायचंच असेल तर मला येऊन सुचवा, मी त्यांचं नाव. जर भोळं दैवत आहे, जे देवांचे देव महादेव आहेत, अशा असणाऱ्या भोळेनाथाची कथा आपण ऐकतो. काल आपण कथेमध्ये काय श्रवण केलं बरं, आहे का लक्षात? हा नाही, पहा, कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं भगवान भोलेनाथ ज्योती रूपामध्ये प्रगट झाले, त्या दिवसाला महाशिवरात्र असे म्हणतात. त्याच्यानंतर सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली, दक्षानं त्याचा विस्तार केला, त्यामध्ये दक्षाला जगदंबा ते दक्षाच्या पोटी जन्माला आली. आणि आपण डायरेक्ट सतीयोग पाहिला होता, पण मधल्या काही ज्या कथा राहिल्या आहेत त्या कथा आपण आता श्रवण करणार आहोत. पहा, सती माता ज्या आहेत त्या दक्षावरती प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, लक्ष आहे ना तुमचं सर्वांचं, लक्ष द्या. हा, जगदंबा म्हणते मी तुझ्या पोटी जन्म घे, पण माझी अट आहे, माझा विवाह कोणासोबत झाला पाहिजे, भोलेनाथासोबत झाला पाहिजे. मान्य करतो दक्ष. आणि मग सती माता ज्यावेळेस जन्माला येतात, हळूहळू मोठ्या होतात आणि मोठ्या झाल्याच्या नंतर तपश्चर्या करतात. कशासाठी? तर भोलेनाथ मला हे पती रूपामध्ये प्राप्त करायचे, याच्याकरिता सती माता तप करतात. आणि ते तप पूर्ण झाल्याच्या नंतर भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भोलेनाथ वरदान देतात, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. भोलेनाथांचा आणि सती मातेचा विवाह होतो. आणि विवाह झाल्याच्या नंतर दोघं हे काशीमध्ये जातात. इथपर्यंत आपण काल आलो, काशीमध्ये जातात. मग शौनक जे आहे, शौनक आदी महामुनी, ते सूतजींना प्रश्न करतात, सूतजी भगवान भोलेनाथ तर कैलासमध्ये वास्तव्य करतात, मग तुम्ही तर आम्हाला काशीमध्ये का सांगितलं? तर सूतजी म्हणतात, भगवान भोलेनाथ हे काशीमध्येच राहत होते, पण ते कैलासात का गेले त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. तर ऐका, ही कथा अशी आहे, सृष्टी ज्यावेळेस निर्माण केली ब्रह्मदेवाने, त्यावेळेस एक यज्ञदत्त नावाचा एक व्यक्ती जन्माला आला. एक ब्राह्मण होता, सात्विक होता, चांगलं जीवन जगणारा होता, धर्माला जपणार होता, देवाचं कार्य करणारा होता. असं चांगला तो ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं यज्ञदत्त. हा जो यज्ञदत्त आहे, याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं गुणनिधी. हा जो गुणनिधी आहे, हा नावाप्रमाणे गुणनिधी नव्हता बरं, तसं नावच त्याचं गुणनिधी होतं. मग असा हा गुणनिधी होता, वाईट कृत्य करायचा, वाईट वागत होता. तो जसा जसा मोठा होईल तसा तसा तो वाईट वागायला लागला. आणि मोठा झाल्याबरोबर त्याला अध्ययन करण्याकरिता त्याची आई त्याला बाहेर पाठवू लागली. आणि हे यज्ञदत्त ब्राह्मण जो होता, तो राजाच्या दरबारामध्ये जाऊन राजाला
धर्म जे आहे धर्माचं ज्ञान सांगायचा, वेदामधलं ज्ञान शिकवायचं. पण हा मुलगा वाईट वागणारा होता, वडील मात्र चांगले होते. हा यज्ञदत्त जो आहे मुलगा वाईट होता, गुणनिधी, वाईट कृत्य करायचा, वाईट वागायचा, अध्ययन करायला जातोय म्हणायचं, तिकडे गेल्याच्या नंतर जुगार खेळायचा, वाईट वागायचं. हे सगळं त्याच्या आईला माहित होतं. बरं, त्याच्या आईला कळत होतं, पण त्याची आई त्याला जास्त काही बोलत नव्हती, ओरडत नव्हती. हा रोज अध्ययन करायच्या नावानं जायचा, जुगार खेळायचा, 12-12 वाजेपर्यंत बाहेरच असायचं. ब्राह्मण देवता विचारायचे, यज्ञदत्त ब्राह्मण विचारायचे, का ग आपला गुणनिधी कुठे आहे? असं म्हणल्याच्या नंतर तो जो गुणनिधी आहे ना, तो जुगार खेळायचा ही ती सांगत नव्हती त्याच्या पतीला. सांगायची आज खूपच त्याला अभ्यास होता म्हणून तो अभ्यास करण्याकरिता, अध्ययन करण्याकरिता बाहेर मित्राच्या घरी गेलेला आहे, म्हणून त्याला आज उशीर झाला. असं काहीतरी खोटं नाट सांगायचे स्वतःच्या पतीला. सांगत नव्हती खरं काय, तिला माहित होतं आपला मुलगा वाईट वागतो, तरी सांगत नव्हती. त्या चुकीवर पांघरून घालायची. मग हा हळूहळू जसा जसा मोठा होईल तो अजूनच पाप करायला लागला, जुगार खेळायला लागला. आणि जसा जसा मोठा होईल घरातल्या ज्या मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घेऊन जायचा, मौल्यवान वस्तू तो घेऊन जायचा, जुगारामध्ये हारून यायचा. आईचे मौल्यवान असणारे सर्व दागदागिने त्याने विकले. त्याच्या पित्याची सुंदर अंगठी होती ती विकली. सगळं काही त्याने घरातले महत्वाचे जे वस्तू होते ते सर्व त्याने जुगारामध्ये हरला, जुगारामध्ये हरला. आणि एक दिवस हा जो ब्राह्मण आहे यज्ञदत्त बाजाराला गेला होता. आणि बाजारला गेल्याच्या नंतर त्याला तो मुलगा भेटला, एक व्यक्ती भेटला, त्याच्या हातात अंगठी होती. तो व्यक्ती म्हणाला ब्राह्मणाला, ब्राह्मण देवता तुम्हाला ही अंगठी विकत घ्यायची का? घ्यायची असेल तर घ्या. ती अंगठी यज्ञदत्ताने बघितली आणि बघितल्याच्या नंतर यज्ञदत्ताने विचार केला, अरे ही तर अंगठी माझीच आहे, ही तुमच्याकडे कशी आली? असं म्हणल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हणाला, अहो तुमचा जो मुलगा आहे गुणनिधी, हा माझ्यासोबत रोज जुगार खेळतो आणि त्या जुगारामध्ये तुमच्या ज्या सर्व काही मौल्यवान वस्तू आहेत तो सगळा हरला आहे आणि ते मला मिळालं. आता तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं हे ऐकल्याबरोबर यज्ञदत्ताला खूप राग आला, भयंकर राग आला. आणि राग आला, वाईट वाटलं, रडायला लागले यज्ञदत्त. अरे मी एवढा सात्विक, मी एवढा चांगला, माझ्या पोटी असे संतान का जन्माला आली? याचं वाईट यज्ञदत्ताला वाटत होत. हाच यज्ञदत्त घरी गेला. घरी गेला, बायकोला विचारलं, का ग गुणनिधी कुठं आहे? तिनं सांगितलं गेलाय, अध्ययन करायला गेलाय असं म्हटली. आणि म्हणल्याबरोबर यज्ञदत्ताने अख्खं घर पाहिलं, पण घरामध्ये एका रूम मध्ये तो गुणनिधी दारू पिऊन झोपलेला होता. पाहिलं, वाईट वाटलं यज्ञदत्ताला. मग यज्ञदत्ताने विचारलं, माझी सोन्याची अंगठी कुठे आहे? तुझे दागिने कुठे आहेत? कुठे सगळे महत्वाचे वस्तू कुठे आहेत? ती म्हणाली, आहे ना कपाटामध्ये ठेवलेल्या. हा आहेत तर दाखव मला. ती म्हणाली, नाही खूप खाली आहे, आजच काय उद्या दाखव तुम्हाला. असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला, दाखव. ओरडला तिच्यावरती. मग मात्र तिनं सांगितलं आणि सर्व काही खरं समोर आलं. यज्ञदत्ताला खूप वाईट वाटलं, अरे तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली, खूप वाईट झालं. अरे तू जर त्या मुलाला वेळच्या वेळी समजून सांगितलं असतं ना तर माझा मुलगा असा नसता वागला, पण तू त्याच्या चुकीवरती पांघरून घातलंस म्हणून तो वाईट वागला. असं वाईट
यज्ञदत्ताला खूप वाटत होतं, मुलगा ज्यावेळेस लहान असतो ना त्याच वेळेस त्याला सावरलं पाहिजे. त्यांनी एखादी चुकी केली ना, चूक केल्याच्या नंतर त्याला लहानपणी सांगितलं तरच तो सुधरत असतो. जर आपण लहान आहे म्हणून त्यांनी केलेली जी चुकी आहे त्याला ओरडायचं नाही, सांगायचं नाही, असं जर केलं तर ते मोठी चूक त्याच्याकडून कधी ना कधी घडत असते. एक दरोडेखोर त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याला फाशीची शिक्षा देणार. तेवढ्यामध्ये त्यांनी विचारलं, हे पहा, आता तुला फाशी आम्ही देणार आहोत, तुझी शेवटची इच्छा काय? असं म्हणल्याच्या नंतर सांगितलं, माझ्या आईला भेटायचंय, मला माझ्या आईला भेटण्याची इच्छा आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या आईला बोलवलं, कारागृहामध्ये पाठवलं. त्याला बांधले होते हातपाय तसे आणि आईला जवळ बोलवलं. आई जवळ गेली. जवळ गेल्याबरोबर त्यानं त्या जी आई आहे त्या आईचा कान धरला. त्या कानाला एवढा चावा घेतला, चावला, रक्त निघायला लागलं. आई म्हणली, अरे एवढंच करायचं होतं तर मला सांगायचं ना, मला वाटलं तुला माझ्याशी बोलायचं असेल, भेटायचं असेल, चावलास का? असं म्हणल्याच्या नंतर तो मुलगा म्हणला, आई अगं मी जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस शाळेतून पट्टी पेन्सिल पेन चोरून आणायचो ग, आणल्याच्या नंतर तुला दाखवायचो, तुला दाखवल्याच्या नंतर तू काहीच म्हणत नव्हती, मला हसायचीस. मला वाटायचं मी चोरून आणल्याच्या नंतर तुला आनंद होतो की काय, म्हणून मी आणायचो. पण त्यावेळेस तू काही म्हटले नाही, म्हणून मला ती सवय लागली. हळूहळू मी मोठा होत गेलो, अजून मोठी गँग बनवली, मंडळ तयार केलं आणि मोठा चोर झालो आणि मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला लागलो. आणि मोठी चोरी करत असताना आज मी पोलिसांच्या तावडीत सापडलो. आज मला फाशीची शिक्षा मिळणार आहे, केवळ तुझ्यामुळे हे होत आहे. कारण तू मला लहानपणी सांगितलं असतं तर मी असं केलंच नसतं, पण तू मला समजून सांगितलं नाही, माझं चुकतं हे तू सांगितलं नाहीस, माझ्या चुकावर तू पांघरून घातलं, म्हणून मला ही शिक्षा मिळते, तुझ्यामुळे मिळते. ना जीवनामध्ये आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलांना चांगले संस्कार देणं, नुसतं जन्माला घालणं आणि त्यांना डॉक्टरचं, इंजिनियर, कलेक्टरचं शिक्षण देणं इथपर्यंतच कर्तव्य नसतं त्यांचं. हो, पशु पक्षी सुद्धा हे करतात. आपल्या मुलाला जन्माला घालतात, त्यांना खायला प्यायला आणून देतात, हे पशु पक्षी सुद्धा करतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय बदल आहे? मग आपण आपल्या मुलाला संस्कार देणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं त्यांना कार देणं बसण्यासाठी महत्वाचं नाही, त्यांना संस्कार पण दिले पाहिजे. संस्कार लावणे आई वडिलांच्या हातामध्ये असतं. मुलांना कसं घडवायचं हे आईच्या जास्त हातामध्ये असतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवलं? कोणी घडवलंय? एक स्त्रीच होती, एक आईच होती, बरोबर का? छत्रपती शिवाजी राजांना जिजामातेनं घडवलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. वैभव एवढी काळजी घेतली, एवढी काळजी घेतली जिजामातेनं, खूप काळजी घेतली. त्यांना शिकवलं, त्यांना संस्कार असे दिले, राजे तुम्हाला राजा व्हायचंय, मोठा राजा व्हायचंय, तुम्हाला कसा राजा व्हायचंय? जिजामाता म्हणतात तुम्हाला असा राजा व्हायचंय, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. असं शिकवण जिजामाता त्यांच्या मुलाला देत होत्या. रामायण, महाभारत, मोठे मोठे जे ग्रंथ आहेत त्यातल्या कथा छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाता सांगायच्या. अहो, जिजामाता एवढी काळजी घ्यायच्या शिवजींची, एवढी काळजी घ्यायच्या शिवाजी महाराजांची. एक वेळेस शिवाजी राजे रडत होते, खूप रडत होते, एवढे रडत होते, दासी होती तिथे, दासी बसलेली होती, शिवाजी राजे रडत होते आणि रडत
ह्या दासीनं विचार केला आता ह्यांना शांत कसं करू. आणि त्या दासीला सुद्धा एक मुलगा होता आणि शिवाजी राजे लहान होते. त्या दासीनं विचार केला आपण यांना दूध पाजू म्हणजे हे शांत होते. मग त्या दासीनं माझ्या राजांना उचललं आणि स्तनाला लावलं. त्याचबरोबर माझ्या जिजामाता आल्या आणि ओरडल्या, अरे दासी, अगं त्याला एक वाघ बनवायचा आहे. त्याला वाघ बनवायचं म्हणलं त्याला एका दासीचं दूध पाजून नाही जमणार, त्याला एका वाघिणच दूध लागेल तेव्हा ते वाघ घडेल. आणि ते दूध जे पिलं होतं शिवाजी महाराजांच्या तोंडामध्ये बोट घातलं आणि उलटी सरसर ते दूध सगळं बाहेर काढलं आणि मग जिजामातेनं शिवाजी राजांना स्तनपान केलं. त्याच दुधाची जाणीव ठेवून माझ्या शिवाजी राजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. म्हणतात बाबा, किंमत केली दुधाची तुझ्या, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. 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 त्याची जाणीव ठेवली शिवाजी राजांनी. जिजामातेने चांगले संस्कार दिले. शिवाजी राजे रडत होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये मोबाईल नाही दिला. त्यावेळेस त्यांना कथा सांगितल्या, ज्ञान दिलं, धर्माचं ज्ञान दिलं, ग्रंथातलं ज्ञान दिलं त्यांना. आणि तेव्हा असा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नाही बघ. म्हणतात ना बघा, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. माझ्या वीराचं नाव गाजते किल्ल्याच्या गगनावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच
आता जिजाऊ माता जे आहेत ना त्यांची पुण्याई आहे की त्यांनी शिवाजी राजांना घडवलं, शिवाजी राजे घडले, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य निर्माण करून दिलं. म्हणून आज आपण या ठिकाणी बसून कथा ऐकू शकतो. नाही तर आज आपल्या पदराच्या ऐवजी भुरकी असते, कपाळी कुंकू नसतं आपल्या. त्याच्या पुरुषांच्या ओठावरची मिशी दिसते ना, तिथे मिशी राहिली नसती, दाढीच असते फक्त. उभी टोपी घालायच्या ऐवजी गोल टोपी घालावी लागली असती. आज दारात तुळस, मंदिरावरती कळस आणि आपल्या मस्तकावर असणारं जे कुंकू आहे ना ते फक्त शिवाजी राजांमुळे आहे, त्यांचे उपकार आहे. नाही तर परवानगी काढावी लागली असती. कोणतंही कार्य जर करायचं म्हटलं असतं तर अगोदर परवानगी काढावी लागली असती. हुजूर, हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी क्या, असं म्हणावं लागलं असतं. पण ती गरज आज आपल्याला नाही. कशामुळे? आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं. आणि ही पुण्याई खरं तर जिजामातीची आहे. त्यांच्या पुण्याईमुळं शिवाजीराजे घडले आणि आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं. त्यांनी संस्कार तसे दिले होते. जर त्यांनी विचारच केला नसता काय करायचं आपल्याला, जर त्यांनी संस्कारच दिले नसते मुलाला, तर कसे घडले असते? नसते घडले ना. मग कर्तव्य आपलं आहे. आपल्या मुलांना घडवायचं कसं? मुलाला घडवायचं कसं आपल्या हातात असतं. विशेष म्हणजे आईच्या हातात असतं. मुलांना कसं घडवायचं? फक्त वाटतं, स्वप्न पाहतो आपला मुलगा असा झाला पाहिजे, आपला मुलगा तसा असला पाहिजे, आपला मुलगा विवेकानंदांसारखा असला पाहिजे, शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे. पण अरे तसं जिजामाता व्हावं लागेल आपल्याला अगोदर, तेव्हाच कुठं तसा मुलगा होईल. तुम्हाला जर वाटत असेल अरे आपण म्हातारपणी सुखाने जगावं किंवा मुलांना आपल्याला चांगलं सांभाळावं, असं जर वाटत असेल तर मुलाला चांगले संस्कार देणं तुमचं कर्तव्य आहे. आज प्रत्येकाला काही ना काही मुलं असतील, पण काहींची मुलं घरी असतील, मोबाईल पाहत असतील, टीव्ही पाहत असतील. नुसतं शाळेचं शिक्षण देऊन पण हे नाही ना. आपला धर्मग्रंथ, देवाविषयी थोडी भक्ती त्यांना शिकवली पाहिजे. इथले सुद्धा संस्कार त्यांना दिले पाहिजे. कर्तव्य आहे आपलं. अगदी तसंच हे जे आहे गुणनिधी, त्याच्या आईनं काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून तो बिघडला, वाईट वागू लागला. याचं वाईट यज्ञदत्ताला खूप वाटत होतं. यज्ञदत्त जो आहे त्याला वैताग आला आणि यज्ञदत्ताने बायकोचा तर त्याग केला आणि मुलाला सुद्धा सोडून दिलं. गुणनिधीला घरातून हाकलून दिलं. एखाद्या देशामध्ये एखादं राज्य जर चुकीचं वागत असेल तर त्या राज्याचा त्याग करावा. एखाद्या राज्यामध्ये एखादा जिल्हा जर चुकीचं वागत असेल तर त्या जिल्ह्याचा त्याग करावा. एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा तालुका चुकीचा वागत असेल तर त्या तालुक्याचा त्याग करून टाकावा. एखाद्या तालुक्यामध्ये एखादं गाव चुकीचं वर्तन करत असेल तर त्या गावाचा त्याग करावा. एखाद्या गावामध्ये एखादं घर नियमाबाहेर वागत असेल ना, त्या घराचा त्याग करावा. आणि एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती जर चुकीचं वर्तन करत असेल, वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा त्याग करून टाकावा. मग ते काही का असते ना. मग यज्ञदत्तांनी तेच केलं. हा जो गुणनिधी आहे ना, हा गुणनिधी याचा त्याग करून टाकला, त्याग केला, घराबाहेर काढून दिलं. हा गुणनिधी बाहेर फिरू लागला. त्याला कोणी सहारा देईना. रोज कुणी ना कुणी त्याच्याकडे यायचं. का? त्याच्याकडे धन होतं पहिला. आज त्याच्याकडे काहीच नाही म्हणून कुणीच येईना. आपलं असंच असतं मायबा. आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत लोक आपल्याला विचारतील, पण ज्यावेळेस आपल्या खिशातला पैसा संपेल ना त्यावेळेस लोक तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. समाजात असे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तसंच त्या गुणनिधीचं झालं. हा गुणनिधी जो आहे ना, आज त्याच्या जवळ कोणी येईना, त्याला खायला कोणी देईना. सगळेजण त्याचा तिरस्कार करू लागले. हाकलून दिलं वडिलांनी. मग तो चलत चलत एका वनामध्ये गेला.
वनात गेला आणि वनात गेल्याच्या नंतर त्याला एक शिव मंदिर दिसलं. त्याला दिवसभर काही खाल्लं नव्हतं. सोमवारचा दिवस होता, म्हणजे आजचाच दिवस होता. दिवसभर काही खाल्लं नाही. थकला होता. मंदिरात जाऊन बसला. मंदिरात बसला, तिथे भजन चालू होतं. ते भजन त्याच्या कानावर पडलं. दिवसभर काही खाल्लं नाही, पण तापाने फणफणला होता. दुखायला लागलं त्याचं. त्याला भूक लागली होती. काय खाव्याचा विचार करत होता. तिथं भजन झालं. सुंदर पंच पक्वान त्या मंदिरामध्ये देवाला प्रसाद ठेवला. तर त्यांनी विचार केला, सर्व झोपल्याच्या नंतर आपण जाऊ आणि तो खाऊ. सर्वजण झोपले आणि तो प्रसाद खाण्याकरिता हा यज्ञ दत्त मंदिरात गेला. पण मंदिरामध्ये अंधार होता. दिवा होता, पण त्याची वाट संपत आली होती. थोडासाच प्रकाश होता. मग कसा प्रकाश करायचा? त्याला नैवेद्य दिसत नव्हता कुठं ठेवलेला आहे म्हणून. त्यानं काय केलं, स्वतःचं जे शर्ट होतं ते फाडलं. त्याला आग लावली, म्हणजे मोठा प्रकाश झाला. त्याला तो नैवेद्य दिसला. तो नैवेद्य त्याने उचलला आणि जसा उचलला तसा त्यानं खाल्ला. तोंडात टाकला, तोंडात घातला आणि पळायला लागला. तिथून पळत असताना तेवढ्यामध्ये जे झोपलेले जे काही भक्त होते त्यांना लाथा लागले. त्यांना वाटलं चोर झाला की काय, म्हणून सगळेजण कडबडून उठले, जागे झाले. चोर 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 म्हणून घाबरले. कोण कोयत घेऊन यायला, कोण कुऱ्हाडी, कोण लाकडं, काही काय ज्यांना जे हातात येईल ते घेऊन यायला लागलं. आणि त्या यज्ञ जो गुणनिधी होता त्याला पकडलं आणि मारलं. एवढं मारलं त्याला, एवढं मारलं तो जागेवर मरण पावला. आणि जसं मेला त्याचबरोबर त्याला नेण्यासाठी यमदूत आले. ते नेणार तेवढ्यात शिवगण सुद्धा आले. शिवगण आले. शिवगण म्हणाले, तुम्ही ह्या आत्मा घेऊन जाऊ शकत नाही. म्हणे का? याने एवढं पाप केलंय. सांगितलं, यानं शिवजींच्या मंदिरामध्ये प्रकाश केलाय. अहो तुम्हाला माहितीये का यानं प्रकाश का केलाय? याला नैवेद्य खायचं होतं ना, म्हणून प्रकाश केला. ते म्हणाले, शिवगण म्हणाले, काही का असे ना, पण याने आज समोरचा दिवस होता, पूर्ण उपवास यानं धरला. यानं खाल्लं काही नव्हतं. मंदिरात गेला, शिवजींच्या मंदिरात त्यानं प्रकाश तर केलाच, पण त्यानं नैवेद्य खाल्ला. आणि भगवान भोलेनाथाचं नैवेद्य खाणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. त्याच्या नैवेद्य मुखामध्ये होता. ज्यावेळेस हे सर्व लोक त्याला मारत होते त्यावेळेस त्याच्या मुखामध्ये शिवजींचा प्रसाद होता. म्हणून याला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत, हा आत्मा आमचा आहे असं म्हणल्याच्या नंतर यमदूत निघून गेले आणि शिवगण त्या आत्म्याला घेऊन कैलासात गेले. मग हाच जो गुणनिधी आहे, भगवान भोलेनाथाच्या कृपेनं त्याला दुसरा जन्म प्राप्त झाला. तो दम नावाचा राजा झाला. दम नावाचा राजा झाला आणि शिवजींचं दर्शन त्याला घडल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये सात्विक विचार येत होते. तो राजा होता, ह्याच्यामुळे त्यानं अनेक शिवालय बांधले, शिवालयाची निर्मिती केली. त्या रोज त्या शिवालयामध्ये रोज दिवा लावायचा. त्या कोणत्याही शिवलीला जे शिवालय असायचं ना, त्याला तेल हे सगळं काय तो पुरवायचा. त्याच्या भक्तीनं तो खूप भक्ती करायचा. त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले शिवजी आणि शिवजी प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याला दर्शन दिलं. पण कधी कधी शिवजी एकटेच दर्शन देतात, पण यावेळेस त्या दमाला दर्शन देण्याकरिता शिव आणि सती हे दोघही आले. दोघही दर्शन देण्याकरिता आले. त्यानं नमस्कार केला आणि जसा का नमस्कार केला त्यानं सतीकडे लक्ष गेलं. या दमाचं सती मातेकडे लक्ष गेलं आणि तो मनात विचार करतो, अरे या मातेचं एवढं पुण्य काय असेल की शिवजींच्या शेजारी बसायला हिला अधिकार प्राप्त झालाय, जागा मिळाली. काय पुण्य केलं असेल, काय भक्ती केली असेल एवढी, असं तो विचार करत होता. नुसतं सती मातेकडे पाहत होता. हे सती मातेनं पाहिलं आणि सती मातेला राग आला, कारण सती मातेला वाटत होतं की हा कुदृष्टीनं पाठव. म्हणून सती मातेनं श्राप दिला, तुझ्या डोळ्यानं पाहतो ना तुझा एक डोळा फुटे, श्राप दिला आणि त्या दमाचा एक डोळा फुटला.
मग शिवजी म्हणाले, सती तू का शाप दिला तसा? अगदी तुझ्या मनात तसं जसं होतं अगदी तसं त्याच्या मनात काहीच नव्हतं. उलट तो तर तुला आई म्हणतो. त्याच्या मनात असं होतं की तू माझ्या शेजारी बसतेच, तुला या बसण्याचा अधिकार कस काय प्राप्त झाला याचा विचार तो करत होता. मग मात्र सती मातेनं माफ केलं आणि शिवजींनी वरदान दिलं, रमा पुढच्या जन्मी कुबेर होशील, धनाचा राजा होशील. आणि कुबेर हा धनाचा राजा झाला. आणि कुबेराला विचारलं, त्या धमाला विचारलं, तुला अजून काही हवंय का? सांगितलं, मी ज्यावेळेस कुबेर होईल ना. आता कुबेर कुठे राहतात? अलकापुरीमध्ये राहतात. सांगितलं, माझ्या शेजारी तुम्ही राहण्यासाठी या. ते कुबेराची जी विनंती आहे त्या विनंतीला मान देऊन भोलेनाथ काशी सोडून कैलासमध्ये राहायला गेले. अलकापुरीच्या शेजारीच कैलास आहे, त्या ठिकाणी भोलेनाथ राहू लागले. अशी सुंदर कथा शौनक महामुनींना सुतजींनी सांगितली. तुम्हाला कळाली का? हा का झोपा आल्या? हा झोपा नाही ना आल्या? एकदा हात वरती करा बरं. राहू द्या असेच. गाईने तर लगेच खाली केले. नम पार्वती पते हर हर महादेव. अशी सुंदर कथा सुतजींनी सांगितली की सती आणि शिवजी ते कैलासात कसे गेले. कैलासात गेले आणि कैलासात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहू लागले. राहत होते. एक दिवस शिवजींच्या मनात काय आलं काय माहिती. शिवजी म्हणतात, सती चल आपण रामकथा ऐकण्याकरिता जाऊ. माझ्या भोलेनाथाला रामकथा ऐकायला खूप आवडते. आता ही कथा ग्रंथात आली आहे. ती ग्रंथात आलेली कथाच तुम्हाला सांगते, मनाची सांगत नाही. परत म्हणतात काही शिवमहापुराण आहे, रामाचं नाव का घेत. जे पुराणात आले ते सांगते, मन काही मांडत तिथे नाही. आता काहींचा समज असतंय शिवकथा चालू आहे, शिवाचंच नाव घ्या, रामाचं काहीच घेऊ नका. अरे जे शिवाला रामप्रभू आवडतात, मग नाव तुमच्या पुढे घेतलं तर तुम्हाला काय नाव दिलं पाहिजे? का पण भेद करायचा? तिथं प्राण आहेत त्यांचे, ते नाव घेतात, सतत भजन करतात. आणि त्या शिवाला, ज्या शिवाची आपण कथा ऐकतो ना, त्या शिवजींना राम कथा ऐकण्याची इच्छा झाली. मग ते शिवजी सती मातेला घेऊन कुंभज ऋषींकडे गेले. त्यांच्याकडे गेले, त्यांना विनंती केली, हात जोडले. हे ऋषी सती मातेनं विचार केला, अरे हे ऋषी आहे तर आपले पती देवाचे देव महादेव आहे, तर या ऋषींसमोर माझे पती हात जोडतात, त्यांना तर काही कळतच नाही. सती मातेला काही श्रद्धा नव्हती त्या ऋषींविषयी, पण भोलेनाथांना खूप श्रद्धा होती. का? माझ्या रामाची हे चरित्र सांगणार आहे. सती मातेनं नमस्कार केला नाही. जे सांगणार आहेत त्यांच्याविषयी श्रद्धा तिच्या अंतःकरणात नाही. तशीच कथा श्रवण करण्यासाठी सती माता बसल्या. पण शिवजींनी सर्व कथा ऐकली. सती मातेनं ऐकली नाही. का? जो कथाकार होता ना, त्याच्याविषयी जर आपल्या अंतःकरणात जर श्रद्धा नसेल तर तो जे काही सांगतो ते आपल्या मनाला रुचत नाही किंवा पचत नाही, ते पटतच नाही. जर आपल्या अंतःकरणामध्ये जो व्यास आहे, कथा व्यास आहे, तो जे सांगतो किंवा त्याच्यावर जर श्रद्धा असेल तर ते जे सांगतो ना ते आपल्याला लगेच पटतं. जर श्रद्धा नसेल तर पटत नाही. अगदी तसंच सती मातेची श्रद्धाच नव्हती, म्हणून तसंच बसली, नमस्कार केला नाही. तशीच बसली, म्हणून झोप लागली म्हणून रामाचं चरित्र सती मातेला कळालं नाही. कथा ऐकून झाली. शिव आणि सती माता कैलासाला जायला निघाले. जात असताना त्रेतायुग चालू होता. माझे प्रभू रामचंद्र हे यांना वनवास प्राप्त झाला होता. 13 वर्ष पूर्ण झाले होते. पण तो प्रसंग असा चालू होता, रावणानं सीतामाईचं हरण केलं होतं. आणि मग राम प्रभू सीते 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 म्हणत त्याहो फोडत प्रत्येक झाडा झुडपाला विचारत होते, माझी सीता पाहिली का? सीता बघितली का? कधी झाडाला मिठी मारायचे तर कधी दगडाला मिठी मारायचे.
दगडाला विचारायचं म्हणजे सीता पहिली का, कुठे आहे माझी सीता, सीते सीते म्हणून टाळ फोडायचे, हाक मारायचे, कुठे सीते असं म्हणायचे, रडायचे. हे पाहिलं सर्व काही शिवजींनी पाहिलं. राम प्रभूंना जसं बघितलं तसं हात जोडले, म्हणजे स्वामींचं दर्शन मला झालं, आनंद झाला, हात जोडले. हे पाहिलं सती मातेनं. सती माता म्हणतात इथं देवाचं देव महादेव हे का माणसाला नमस्कार करतात. मग सती माता म्हणतात स्वामी हो तुम्ही माणसापुढं का हात जोडताय. शिवजी म्हणतात सती अगं ते एक माणूस नाहीये, ते माझे प्रभू आहेत, ते साक्षात भगवान आहेत, त्यांना तसं काही म्हणू नकोस. सती माता म्हणतात स्वामी अहो त्यांना स्वतःची पत्नी हरवली आहे हे त्यांना माहिती नाही, झाडा झोडपाला ते मिठी मारतात, ते कशाचे देव. असं म्हणल्याच्या नंतर शिवजी म्हणतात सती माझ्या प्रभू विषयी असं काही बोलू नकोस. अगं ते देव आहेत, ते फक्त लीला करण्याकरिता तसं करतात, ते लीला करतात, ते साक्षात भगवान आहेत. सती माता म्हणतात मग मी परीक्षा घेऊ का, पाहू का. शिवजी म्हणतात नको गो घेऊ, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, अरे ते साक्षात देव आहेत, ते माझे आराध्य दैवत आहेत. असं म्हणल्याच्या नंतर सती मातेला काही विश्वासच बसेना, सती मातेला विश्वास बसेना. शिवजी एका वडाच्या झाडाखाली बसले, ध्यान लागलं, पण सती मातेचं मन काही स्थिरच होईना. मग सती माता ज्या आहेत ना त्यांनी ठरवलं आपण जाऊन त्याची परीक्षाच घेऊ. मग या सती मातेनं काय केलं तर सीतामाईचं रूप धारण केलं, सीतामाईचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन थांबल्या. पण कशा थांबल्या, पाठ रामप्रभूंकडे केली आणि तोंड समोर केलं. तर पाठच दिसत होती माझ्या रामप्रभूंना. आणि जशी पाहिली आता सीतामाईला सती मातेला वाटलं हे हुकतील, पण माझे रामप्रभू कशाचे हुकले. रामप्रभू म्हणतात माय ए माई तू एकटीच काय करते इथं, माझा बाप कुठे आहे, भोलेनाथ कुठे आहे, अशी वनात एकटीच का बरं फिरतेस. असं म्हणल्याच्या नंतर वाईट वाटलं सती मातेला, रे खरंच हे देव आहेत, आपण त्यांची परीक्षा घेतली, चुकीचंच केलं. ए माई असं म्हणल्या बरोबर तिथं ए माई जे देवीला एक नाव आहे पहा, तिथं ते एक शक्तिपीठ तयार झालं. ते त्याचं कारण हेच आहे. मग सती मातेने तोंड सुद्धा दाखवलं नाही, तशाच निघून गेल्या. आणि शिवजी ज्या ठिकाणी ध्यान करत होते ना त्या ठिकाणी गेल्या. तिथं गेल्याबरोबर शिवजींना डोळे उघडले, ध्यानातून जागे झाले. सतीला विचारलं सती अगं कुठे गेलतीस. असं म्हणल्याबरोबर सती माता म्हणतात स्वामी कुठे ना या ठिकाणी विचारण करत होते, इथेच फिरत होते. शिवजी म्हणतात सती खरं सांग कुठे गेलतीस, माझ्या प्रभूंची तू परीक्षा तर नाही ना घेतली. असं म्हणल्याबरोबर सती माता घाबरल्या, कारण त्यांनी परीक्षा घेतली होती. सती माता घाबरल्या आणि घाबरल्या थरथर थरथर हातपाय कापायला लागले, काय सांगू. पण तरी सुद्धा खरं बोलल्या नाही. म्हणतात नाही स्वामी मी नाही घेतली परीक्षा. सती खरं सांग. माणूस काय बोलतोय त्याच्या चेहऱ्यावर ते भाव लगेच कळून येत असतात. सती मातेचा तो घाबरा चेहरा पाहिला शिवजींनी. शिवजींनी अंतर्ज्ञानानं पाहिलं सतीने केलं काय. पाहिलं तर ही जी सती आहे ना, सती मातेनं माझी आई जी आहे सीता माई जी आहे तिचं रूप धारण करून राम प्रभूंची परीक्षा घेतली. हे अंतर्ज्ञानानं शिवजींना पाहिलं, वाईट वाटलं शिवजींना. अरे रे शिवजींना विचार केला मी जिला पत्नी म्हणतो तिनंच माझ्या आईचं रूप धारण केलंय. मग शिवजींनी सती मातेचा त्याग केला आणि सती मातेला रोज एकाच आसनावर बसून ज्ञान द्यायचे, ज्ञान सांगायचे. पण आज शिवजींनी सती मातेला दुसरं आसन टाकून गेलं, सांगितलं तू दुसऱ्या आसनावर आजपासून बसायचं. हे काल सती मातेला रे आपला त्याग शिवजींनी केला. वाईट वाटलं, काय करणार पण वाईट वाटलं.
पण चुकी होती सती मातेची म्हणून काहीच बोलता आलं नाही. त्याग केला सती मातेचा. त्याग केल्याच्या नंतर तिथून पुढे शिवजी आणि सती मातेचा संसारच विसरला. मग एक दिवस असं आपण जे काय झाकी स्वरूपामध्ये पाहिलं, दक्ष राजानं मग यज्ञाचं आयोजन केलं. ते यज्ञाकरिता सर्व देवतांना आमंत्रण केलं. सर्व देवतांना आमंत्रण केलं. सर्व देवता आले आणि ज्यावेळेस तो प्रजापती दक्ष दरबारामध्ये आला तर सर्वांनी उठून दक्षाचा सन्मान केला. फक्त दोघ जण उठले नाही, ते म्हणजे शिवजी आणि ब्रह्मदेव. दोघं उठले नाही. तर दक्षानं पाहिलं, राग आला, रे ते दोघं का उठले नाही? ठीक आहे, ब्रह्मदेव नाही उठले, ते माझे वडील आहेत, पण हे जे शंकर आहे ना, माझा जावई आहे. सर्वांनी उठून माझा सन्मान केला आणि माझ्या जावयाने माझा अपमान केला. असं वाईट दक्षाला वाटलं. तंतन केली, तळपायाच्या मस्तकाला गेली आणि नाही ती निंदा भगवान भोलेनाथाची त्या दक्षानं केली. आता भोलेनाथ ते मुद्दा म्हणून नव्हते उठले मायबाप. त्याचं कारण असं आहे, माझे भोलेनाथ ज्या ठिकाणी बसतात ना, ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी त्यांना ध्यान लागतं आणि ते त्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या राम प्रभूचं भजन करायला लागतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम त्यांना ध्यान लागलं म्हणून भोलेनाथ उठले नाही. ते दक्षाला वाटलं, जाणून म्हणून माझा अपमान यांना केला की काय. राग आला, निंदा केली, पण माझे शिवजी काही बोलले नाही. शिवजी तसंच त्या सभेचा त्याग केला आणि कैलासात निघून आले. पण एक जे काही हे झालं याची कल्पना सुद्धा सती मातेला दिली नाही. पण हा जो दक्ष होता ना, शांत करण्यामध्ये वाटत होतं याला की आपण या भोलेनाथाचा काही करून बदला घेऊ, म्हणून या दक्षानं परत दुसऱ्या यज्ञाचं आयोजन केलं. सर्वांना निमंत्रण दिलं. फक्त आपली जी मुलगी आहे ना सती आणि शिवजी यांनाच निमंत्रण नाही दिलं. सर्वांना दिलं, दोघांनाच नाही दिलं. सर्वजण जात होते. जात असताना सती माईला दोघी जणी भेटल्या. म्हणाल्या, का ग तुला जायचं नाही का? तुझ्या वडिलांनी एवढ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय, तुला नाही यायचं का? असं म्हणल्याबरोबर सती माता म्हणतात, हा यायचंय ना, तुम्ही जा पुढे, मी येते मागून. सती माता भोलेनाथांकडे जातात. भोलेनाथाला म्हणतात, स्वामी माझ्या वडिलांनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय, हो चला ना आपण जाऊ. शिवजी म्हणतात, सती अगं आपल्याला निमंत्रण नाही दिलं,
आपण नाही जाऊ शकत. अरे निमंत्रणाशिवाय कुठे जाऊ नये सती. शिवजी म्हणतात सती काही ठिकाणी निमंत्रण असलं तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी निमंत्रणाची गरज नाही माणसाने मनाने जावं. अरे लग्नाला निमंत्रण असलं तरच गेलं पाहिजे माणसाने. उगाच जायचं लग्नाला, त्यांनी बोलवलं नाही, नटून तटून जायचं, कोणी विचारलं नाही तर उगाच अपमान वाटल्यासारखं वाटतं. लोक म्हणायचं बाई लग्नाला गेले होते कोणीच विचारलं नाही, साडी घेऊन होते गेले होते पण मला कोणीच परत साडी दिली नाही, असं काहीतरी असतं ना लग्नामध्ये आहे देश. आता माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. पण लग्नात निमंत्रण असलं तर जावं माणसाने, निमंत्रण नसलं तर जाऊ नये. काही ठिकाणी मारामारी चालू आहे, त्या ठिकाणी माणसाने निमंत्रण असलं तरी जाऊ नये. आणि या धर्म कार्यामध्ये, या शिव कार्यामध्ये माणसाला बोलवण्याची गरज नाही, माणसाने मनाने यावं. निमंत्रण देण्याची गरज नाही, इथे उद्धाराची जागा आहे, इथं माणसाने मनाने यावं, मनाने आलं पाहिजे. सती माता म्हणतात स्वामी बरोबर आहे, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. पण स्वामी ऐका ना, देव कार्यामध्ये भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, आणि वडिलांच्या घरी पुत्राला जाता येतं. मला जाऊ द्या सती, मी तुला जाऊन देईन का सती, पण एक तुला मी सांगितलं नाही. काय स्वामी? सती माता म्हणतात स्वामी काय झालं सांगा ना. शिवजी म्हणतात सती मागच्या यज्ञाचं जे आयोजन केलं होतं तुझ्या वडिलांनी, त्यामध्ये माझ्याकडून तुमचा अपमान झाला, पण मी अपमान नाही केला ग. तुलाच माहिती ना, मी एका ठिकाणी जर बसलो तर मला लगेच ध्यान लागतं, अगदी तसंच झालं. पण तुझ्या वडिलांना वाटतं की मी त्यांचा अपमानच केला, म्हणून त्यांनी सूड भावनेने हा यज्ञ ठेवलाय सती, जायला नको. सती माता म्हणतात स्वामी आता तुम्हाला गेलं पाहिजे का? तुमचं आणि माझ्या वडिलांचं नातं म्हणजे सासराने जावयाचं नातं आहे. मग सती माता आपल्या पतीचा शब्द डावलून जातात, कारण सती माता हे पतिव्रत आहे, आणि पतिव्रत असल्या पतिव्रतेनं आपल्या पतीचा शब्द डावलायचा नसतो. पण सती मातेनं का डावलला त्याचं कारण असं आहे. सती माता ज्या आहेत ना, त्या समाजाला शिकवतात, सांगतात अरे नाते टिकले तर टिकतात, ताणली तर तुटतात, संदेश देतात. म्हणून सती माता म्हणतात स्वामी तुमचं माझ्या वडिलांचं नातं टिकवण्याकरिता मी त्यांना समजून सांगते, त्यांचा राग शांत करते. तुम्ही भोळे आहात पण माझे वडील रागीट आहेत, मी जाऊन सांगते त्यांना. नाते जपले तर जपतात, टिकतात, नाही तर ताणली तर तुटतात. मायबाप एक महाराज सांगतात पहा, रही मन धागा प्रेम का मत खींच टूट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो फिर गाठ बन जाए. काय कळालं का? काय कळलं? एक दोर घेतली पहा, एक माणूस तिकडून ओढतोय, एक माणूस तिकडून ओढतोय, ओढल्याच्या नंतर तुटेल का राहील ती? हा तुटेल का ती दोर? तुटेल. बरं तुटले, तुटल्याच्या नंतर जोडता येईल का? अय कृष्णवर बोला ना काहीतरी, तुटल्या जोडता येईल का ती? हा मला तर काही आवाजच येईना, झालं नाही का? जोडता येईल का पुरुष मंडळ? हा नाही जोडता येईल, येते ना जोडत्या. हो ती तुटलेली आहे जी दोरी, त्याची जर गाठ बांधायची नंतर जोडत नाही का ती? तुटते ना. पण काय होतं मध्ये गाठ निर्माण होते. अगदी तसंच असतं नात्याचं सुद्धा. नाते कसे असतात, एकदा का बिनसते तुटले ना तुटते, पण त्याला परत जोडले ना तरी मनात ती गाठ निर्माण होते. सती माता म्हणतात तुमच्या मनात, माझ्या वडिलांच्या मनात तुमच्या विषयी गाठ निर्माण होण्याच्या करिता मी समजायला जाऊन सांगते. कधी कधी असं होतं पहा,
सासरीकडे आणि सासर आणि माहेर दोघांचे भांडणं झाले ना, मध्ये लेकीचंच मरण येतं. लेकीचंच मरण असतं, कारण दोघं पण तिचेच असतात, सासरचे पण तिचेच असतात आणि माहेरकडचे पण तिचेच असतात. तिला कोणाला बोलावं काहीच कळत नाही, तिचं मध्येच जीव घुटमळतो बिचारीचा. असं होतं. मग काय होतं बा, एक तुम्हाला उदाहरण सांगेन, लक्ष द्या. धोंड्याचा महिना होता आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये तर जावायला जेवण खाऊ घालतात नाही का, आपल्याकडे घालतात का? आ तसंच त्या गावामध्ये सुद्धा धोंड्याचा महिना होता, जावायला जेवणाकरिता बोलवलं. जेवणासाठी बोलवलं, जेवण केलं, सुंदर सोने शांती जावायला केली आणि जावायला तर वाट लावणार. आता पूर्वीच्या काळी कसं शेजारच्या गावामध्येच मुलगी दिली जायची, गाडी वगैरे काही नव्हती, तर सासरे जे होते ते आपल्या लेकीला आणि जावायला सोडण्यासाठी चालले होते, बांधानीच चालले होते. जात असताना त्या जावायला एक मळा दिसतून त्या मळ्यामध्ये ज्वारी दिसते, ज्वारीचे सुंदर असे कणस दिसले होते, हिरवगार ज्वारी. ते कंस असे धान्याने भरून गेले होते. मग या जावयानं पाहिलं, जावई म्हणला, सासरे बा कोणाचा मळा असेल काय माहिती बो, पण ज्यांचा कोणाचा असेल ना त्यांना 100% 20 पोती ज्वारी नक्कीच होणार. असं म्हणल्याच्या नंतर सासरे बुवा म्हणतात, हो 20 कशाचे, 30 होतात, 30. असं म्हणल्याच्या नंतर जावई म्हणतात, नाही 20च होणार. सासरे बुवा म्हणतात 30च होणार. असं त्यांची भांडणं चालू झाले. तेवढ्यामध्ये जावयाला खूप राग आला, एवढा राग आला, जावयाने धरलं सासऱ्यानं, पाडलं खाली. जसं पाडलं ते छातीवरच बसला. जावाई काही साधा सुद्धा नव्हता, 1 क्विंटलचा जावाई होता. जसा बसला छातीवरती बसला, सासरे बुवा म्हणा 20, नाही 30च पोते होणार. 20 म्हणा, नाही 30च होणार. ही मुलगी एकदा बापाकडे पाहिजे, एकदा नवऱ्याकडे पाहिजे, एकदा बापाकडे पाहिजे, एकदा नवऱ्याकडे पाहिजे. तिला कळना काय करावं. तिने शेवट वडिलांना म्हणते, बाबा म्हणा ना 20, काय होतं 20 म्हणायला, तुम्हाला थोडं ना भेटणार आहे त्या शेतातलं धान्य, म्हणा 20. हो तुमची पाठ घासून घासून लाल झाली आहे, बाबा म्हणा 20. त्या मुलीचं नाव होतं वसू. तुझे वडील म्हणतात, वसू अगं वसू माझी पाठ किती पण घासू, पण 10 पोतेची कळ कशी सोसू. यातून सांगायचं काय, अशी जे भांडणं चालू झाले ना, मुलीला काहीच कळत नाही. तसंच होतं, मरण येतं मुलीचं. मग सती माते तसंच झालं, पण सती माता म्हणतात, मी जाते आणि समजून सांगते. मग सती माता जातात तर तिथे यज्ञ चालू असतो. जसं आगमन होतं, दक्ष पाहतो, सती आली, राग येतो दक्षाला, अरे हिला आमंत्रण कोणी दिलं. राघवला म्हणाला, सती तुला बोलावलं कोणी या ठिकाणी, तुला बोलावलं नाही, पण निमंत्रणाची आली कशी. बाबा काही चुकलं का माझं, चुकलं असेल तर माफी मागते, पण या ठिकाणी तुम्ही सर्वांना बोलवलं, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण माझ्या पतीला दिलं नाही. हो माझ्या पतीला आमंत्रण द्या, माझ्या पतीशिवाय हा यज्ञ अपुरा आहे असं म्हटले. सती शिव दक्ष म्हणतो, त्या शिवजींचं नाव सुद्धा घेऊ नको. अरे त्याची पात्रता तर आहे का इथं येण्याची. अरे खरं तर तो माझा जावई होण्याच्या सुद्धा पात्रतेचा नाही, असं नाव घेऊ नको. तुला राहायचं असेल तर इथे राहा, माझ्यासोबत सुखानं सांभाळेल तुला, असं कधीच म्हणायचं नाही बरं आपल्या मुलींना. ते सोडून सासरी राह इथे येऊ, असं शिक्षण नाही द्यायचं कधी, असं सांगायचं नाही आपल्या मुलीला, असं शिकवायचं नाही. तर ती तिचं सासर सोडून जर तुमच्या माहेरी राहिले तर पुढे तिचं जीवन अवघड होऊन जाईल. तिच्या भावानं सांभाळलं पाहिजे, भाऊजाईंनी सांभाळलं पाहिजे तिला. तिला असं कधी सांगायचं नाही की ते सोडून सासरी राह इथे, तसं न म्हणता तिला काहीतरी शिकवा, तिला स्वावलंबी बनवा, तिला स्वतःच्या पायावरती उभा करा, की तिला कोणापुढे हात जोडायची वेळच झाली नाही पाहिजे, असं तिला घडवा.
असं शिक्षण नका देऊ. दक्ष म्हणतो दे सोडून आणि राही तुम्ही. सती मातेनं ते ऐकलं. सती माता म्हणतात तुम्ही दिलेला देह मी सोडेल पण शिवजींना सोडणार नाही. आणि सती माता योग अग्नीत लीन होतात. ही बातमी नंदी शिवजींना सांगतात. शिवजींना भयंकर राग येतो. तांडव करतात, राग येतो आणि एक जटा उपटतात. त्याच बरोबर त्या जटेतून वीरभद्र प्रकट होतो. वीरभद्राला आज्ञा करतात जा दक्षाचा जो यज्ञ आहे विध्वंस करतात असं सांगतात. मग वीरभद्र सर्व शिवगण घेऊन जातो आणि दक्षाचा जो यज्ञ आहे त्या यज्ञावर भस्म करतो आणि दक्षाचं मुंडकं उडवतो. हे कशामुळे झालं? कारण दक्ष हा विष्णूचा भक्त आहे आणि त्यानं शिवजींना मानलं नाही म्हणून असं झालं. म्हणून आपण पण लक्ष दिलं पाहिजे. कधीच हरी आणि हरामध्ये भेद नाही मानला पाहिजे. दोघं एकच आहेत. दक्षाकडून एवढा अपराध घडला म्हणून त्याला ती शिक्षा मिळाली. आपल्याला सुद्धा शिक्षा होईल पण भेदभाव नाही करायचा कधी. मग हे शिवजी त्यांनी वीरभद्राला सांगितलं मस्तक पुढलं